आपली वेळ सुरू होत आहे आता. बोर्ड क्रमांक 35 सादर करत आहोत पोवाडा. ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझा अंबे करून प्रारंभे. डबावर थाप तुंतुनाचा. शाहीर महाराष्ट्राचा प्राण. शाहीर शिवप्रभूचा प्राण. शिवप्रभूचे गात गुणगान होती. जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा. शूर शोभाचा शंभूराजाचा. शौर्य पसरले रोम रोमा. शरीरात कणावर नफा. शरीरात कणावर नफा. झोप झाला तर काप. मर्दनो ऐक करा सोडा. रण मैदानी उडवा घोडा. शाहीराचा ऐका पोवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयामध्ये एका राजांच्या पाटलाला हात पाय तोडण्याची शिक्षा दिली. का? एका गरीबाच्या मुलीवर त्याने अति प्रसंग केला. तो पुराणाने आपल्यासमोर सादर करत आहे. राजा रोहिणी शिवरून परत पुण्याकडे निघाले असताना राजांच्या सोबत तानाजी यासाची लेखन बरोबर होते. राजा दौडत असताना राजांच्या कानावर एका गरीतून आवाज आला. राजा या जगात मला तोंड दाखवायला जागा उरली नाही. राजा कुंपणाने शेत खाल्ला. राजा कुंपणाने शेत खाल्ला. माझी त्यांनी बाग फोडली. भर दिवसा गावच्या पागोट्या गेली असता गावच्या पाटलाने तिच्यावर घावा घातला. राजा संपलं रे. राजा संपलं. ज्यानं आमचं रक्षण करायचं त्यानंच भक्षण केलं. असा कोण आहे तो? राजा गावचा पाटील बाबाची निघत ऐकायचं. यासाठी असाच राजा गावाचा. आणि सादर करा आमच्या पाटलाला आमच्या समोर. आणि याचा तिने काय केलं म्हणा. प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला. यसाची वीर चालला. यसाचीचा घोडा पाटलाच्या वाड्यावर पोहोचतात. पाटील म्हणतो कोण आहेस तू? रामराव पाटील या यसाची. आला शिवाजी राजांच्या कानावर तुमची जहाजाई आली आहे. त्यामुळे राजांना तुम्हाला वेशीपाशी बोलवला. शिवाजी राजा? अरे कोण शिवाजी राजा? ज्याचा बा आदिलशहाच्या दरबारात चाकरी करतो त्याचा मुलगा राजा. अरे जाऊन सांग तुझ्या त्या राजाला नकली राजाच म्हणावं. यासाठी तसंच परत आला. आणि यासाठी काय केलं म्हणा. सर्व चौघडी. राजी
रात्रीची 12ची वेळ होती. यशाजीचा घोडा पाटलाच्या वाड्यावर पोहोचला. यशाजी पाटलाच्या ठाण्यावर बसला आणि पाटील घाबरून म्हणतो कसा, कोण कोण कोण, आणि समोर पाहतात तुझा बाप यशाजी. जगड बंद केलं पाटलाला, जगड बंद केलं पाटलाला आणि बांधून हाता पायाला. पाटील आणला पुण्याला, आणला पुण्याला जिहाजी. राज दरबारामध्ये मासाहेब शिवाजी राजे सिंहासनावर बसले होते. शिवाजी राजे यशाजीला म्हणतात, आलाय का तो पाटील? होय राजे, आलाय पाटील, सादर करा आमच्या समोर. यशाजी पाटलाला घेऊन राज दरबारामध्ये येतात. पाटील म्हणतो, प्रणाम मासाहेब, प्रणाम शिवाजी राजे. शिवाजी राजे म्हणतात, प्रणाम शिवाजी राजे. अरे काल आम्हाला नकली राजा म्हणणारा पाटील आज आम्हाला प्रणाम करतो काय बाबा? हाच का तो? होय राजे, होय हाच कोणी ज्याने माझ्या मुलीची आबरू लुटली. राजा याला जिवंत सोडू नका. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का? मासाहेब मला न्याय द्या, तुला न्याय मिळेल. जर त्या मुलीने माफीनामा दिला तर तुला न्याय मिळेल. मासाहेब ती पोरगी या जगात जिवंत नाही. पाटील, तुला न्याय दिला, तुझ्या पायाने तिच्याकडे चालत गेला. ज्या हाताने ती तुला कवटाळलं ते तुझे पाय, ते तुझे हात कडक केले जातील. मासाहेब मला न्याय द्या, मी अशी चूक परत कधीच करणार नाही. पाटील, आमच्याशी बोला. तुम्ही आता ती गयावया करता का? अशीच गयावया त्या मुलीने सुद्धा केली. पाटील, मी तुमच्या बहिणीप्रमाणे आहे. पाटील, मी तुमच्या बहिणीप्रमाणे आहे. तरी नीच तुला गयावया आली नाही, तुला न्याय मिळालेला आहे. यासाठी हुकमावर अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी काय केलं मला? पाटलांच्या ठरलं त्यांनी दिलेला फरक पकडून आला आणि तोडून होता पागाला. पाटील धाडलं गावाला, आज स्वतंत्र भारतात लोकशाही असताना 3.5 वर्षाच्या मुलीवर काही नराधम हात घालतात. अशा नराधमांना भरत चौकात चौरस करून त्यांचे हात पाय छाटून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची रुजवण माझ्या माता बहिणींना तेव्हाच सुरक्षित ठेवेल. मुजरा मावला